अफजल खानाने आपले विशाल हात पसरले आणि राजे शांतपणे त्या मगरमिठीकडे पुढे सरकू लागले. क्षणभरातच महाराज त्या मगरमिठीत शिरले. खानाने संधी साधली आणि त्याने आपल्या डाव्या कुशीत महाराजांचं मस्तक घट्ट दाबून धरलं. ती मगरमिठी इतकी भयानक होती की काही क्षण महाराजांचा श्वासही अडकला असेल. आणि तेवढ्यात खानाच्या अंगरक्यात लपवलेली कट्यार विजेच्या वेगाने बाहेर आली. खसकन कट्यारीचा वार महाराजांच्या पाठीवर झाला. खानाला वाटलं डाव यशस्वी झाला, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं विजयाचं हास्य गायब झालं. कारण महाराजांनी आज सुखद परिधान केलं होतं. कट्यार अंगरका पडून गेली, पण शरीराला भरू शकली नाही. आणि आता इतिहासाला सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा क्षण जन्माला आला. महाराजांचा डावा हात विजेसारखा फिरला व आगनकर खानाच्या पोटावर आदळली आणि अचानक झालेल्या हल्ल्याने खानाची मगरमिठी सैल झाली. आणि काही समजून घेईल इतक्यात महाराजांनी अंगरक्यात लपवलेला बिचवा बाहेर काढला आणि एका मागून एक खाऊ खालू लागले. खाना वेदनेने तडपाडत होता. दगा 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 अशी त्याची किंकाळी संपूर्ण शाम्याने घुमू लागली. हा प्रकार कृष्णाजी भास्कर पाहत होता. त्याने तलवार उचलली आणि महाराजांवर झेपावला, पण महाराज आधीच सज्ज होते. दानपट्ट्याने त्याचा वार हवेतच रोखला गेला. महाराज म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुम्ही वकील आहात. पण कृष्णाजी भास्कर थांबले नाहीत आणि मग एका विजेच्या फटक्यासारख्या वारात महाराजांनी त्याला तिथल्या तिथं संपवलं. तोवर खानाच्या किंकाळ्या बाहेर पोहोचल्या होत्या. बडा सय्यद धावत आत आला. त्याचा घातक वार महाराजांकडे झेपावला, पण जिवाजी महाले पुढे सरकवला. एका फटक्यात त्यानं बडा सय्यदचा हात खांद्यापासून वेगळा केला आणि मग तो क्षण आला ज्याची प्रतापगड वाट पाहत होता. इशाऱ्यात झाली, तोफेचा आवाज दणदणला आणि झाडीत दबा धरून बसलेली मावळं वाघासारखी बाहेर पडली. क्षणात अफजल खानाच्या सैन्यावर चारी बाजूने हल्ला चढवला गेला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी इतिहासाचा प्रवाह कायमचा बदलू लागला.